माझी बायको ओल्या कपड्यांत थंड जमिनीवर पडली होती आणि थंडीने कापत होती. मी तिला सरप्राईज द्यायला अचानक परदेशातून घरी परतलो होतो. पण तिला त्या अवस्थेत पाहताच माझे हृदय थरथर कापू लागले. मी तिला उचलून खोलीत आणले, पण तिचे पोट पाहताच माझे डोके गरगरू लागले. ती तर गरोदर होती, आई होणार होती, आणि मी तर तिला हातही लावला नव्हता. मी तिला जोरात हलवून विचारले, सांग, तुझ्या पोटात कोणाचं पाप वाढत आहे? ती थरथरत माझ्या पाठीमागच्या दिशेने बोट दाखवत होती. मी जसं मागे वळून पाहिलं तसं माझं काळीज फाटलं, कारण माझं नाव आयुष आहे. माझे 3 मोठे भाऊ लग्नानंतर आईपासून वेगळे झाले होते. आई मुलांची आठवण काढून खूप रडायची. ती म्हणायची की 3ही मुलं बायकोच्या सांगण्यावर चालतात, आईची काहीही पर्वा नाही. तेव्हा मी ठरवलं होतं की लग्नानंतर मी आईसोबतच राहीन. आईला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकटी सोडणार नाही. एका लग्न जमणाऱ्या काकूमार्फत आईने माझं नातं आरोही नावाच्या मुलीशी ठरवलं. आरोही तिच्या बहिणींमध्ये सर्वात मोठी आणि सुंदर होती. फक्त ती एका गरीब घराण्यातील होती. लग्न जमविणाऱ्या मावशीने सांगितलं की मुलीकडचे लोक हुंडा देणार नाहीत, आणि त्यांची इज्जत राखण्यासाठी मीही सांगितलं होतं की मला हुंडा नको आहे, मी स्वतः कमावून सगळं उभं करेन. आईने आधी थोडा गोंधळ घातला, पण माझ्या समजावण्यानंतर ती मान्य झाली. लग्न खूप साधेपणाने झालं. आरोहीच्या वडिलांनी निरोपाच्या वेळी मला मिठी मारून रडू लागले. बेटा, मला फार लाज वाटते. गरिबीमुळे मी माझ्या मुलीला काही देऊ शकलो नाही. फक्त माझ्यावर एक उपकार कर, माझ्या मुलीला कधीही दुःख देऊ नकोस. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, आपण काळजी करू नका, मी तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. आरोही घरात येताच माझं लहानसं घर चंद्रासारखं उजळून निघालं. घरची सगळी कामं तिने स्वतःच्या अंगावर घेतली. माझी आई आणि लहान बहीण दोघींनाही आरोही फार आवडत होती. काहीच दिवसांत मला तिच्यावर अपार प्रेम जडलं होतं. ती होतीच इतकी निष्पापभोळी, सगळं मान्य करणारी. आम्ही खोलीत एकटे असायचो तेव्हा मी तिला विचारायचो, आरोही, तू खुश आहेस ना? माझ्या आईने किंवा बहिणीने तुला काही म्हटलं तर नाही ना? ती लगेच नकारार्थी मान हलवायची. नाही आयुष, देवाचे लाख लाख आभार आहेत, सगळं खूप छान आहे. सासूबाई मला अगदी मुलीसारखं ठेवतात आणि तुमची बहीण तर सखींसारखी आहे. मला तर असंही वाटत नाही की मी सासरी आहे. तिच्या या बोलण्याने माझं मन समाधानाने भरून यायचं. मला वाटायचं मी जगातला सर्वात नशीबवान माणूस आहे, ज्याची बायको आणि आई दोघीही एकमेकींवर इतक्या खुश आहेत. आई अनेकदा माझ्यासमोर म्हणायची, आयुष, तुझी बायको तर देवदूत आहे, देवदूत. माझ्या उरलेल्या मुलांनी माझं ऐकलं नाही, पण तू माझं ऐकलंस, किती बरं केलंस. पहा, आज घर कसं स्वर्गासारखं झालं आहे. आईचं बोलणं ऐकून मी अभिमानाने आरोहीकडे पाहायचो. ती लाजून नजर खाली घालायची. मला माझ्या भावांची कीव वाटायची. काश त्यांनीही आईच्या पसंतीनं लग्न केलं असतं तर आज तेही शांततेत असते. त्यांना काय माहीत आईच्या आशीर्वादामध्ये किती ताकद असते. मी आरोहीला वचन दिलं होतं की तिला जगातली प्रत्येक खुशी देईन, आणि आता ते वचन पूर्ण करण्यासाठी मी ठाम निर्धारलेला होतो. माझी सुट्टी फक्त 2 महिन्यांची होती, जी डोळ्यांच्या पापण्यांत गेल्यासारखी संपून गेली. लग्नाचे सुरुवातीचे दिवस इतक्या वेगाने गेले की कळलंच नाही, आणि मला परत दुबईला जाण्याची वेळ येऊन ठेपली. जसं माझ्या जाण्याचे दिवस जवळ येऊ लागलेतसं आरोहीच हसू कमी होत गेलं. जी दिवसभर किलबिल करत असायची ती आता गप्प गप्प राहू लागली. तिला उदास पाहिलं की माझंही मन खचून जायचं. एका रात्री मी तिला जवळ बसवलं. आरोही, काय झालं? तू एवढी उदास का राहू लागली आहेस? कुणी काही म्हटलं आहे का? आईने किंवा माझ्या बहिणीने? ती लगेच नकारार्थी मान हलवून माझ्या छातीत येऊन बिलगली. नाही नाही आयुष, अशी काहीच गोष्ट नाही. सासूबाई आणि ताई मला मुलीसारखंच प्रेम करतात. मला कधीच असं वाटलं नाही की हे माझं सासर आहे. मी तिच्या केसांत बोटं फिरवली. मग काळजी कशाची आहे माझ्या प्रिये? ती रडवेल्या आवाजात म्हणाली, तुम्ही निघून जाल. मला तुमच्याशिवाय एकटीला भीती वाटेल. तिच्या निष्पापणावर मला आपोआपच खूप प्रेम आलं. अरे वेडी, मी कायमच्यासाठी कुठे जातोय का? फक्त 2 वर्षांचीच तर गोष्ट आहे, कळणारही नाही आणि निघून जातील. ती म्हणाली, 2 वर्ष खूप असतात आयुष. मी तिला आणखी जवळ घेतलं. माझं ऐक, मी तिकडे गेलो नाही तर तुझ्या इच्छा कशा पूर्ण करणार? मी तुला वचन दिलं आहे ना की तुला राणी बनवून ठेवीन. मला आरोहीच्या घरचं वातावरण आठवलं. त्या 5 बहिणी होत्या. त्यांना भाऊ नव्हता, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना राजकन्यांसारखं वाढवलं होतं. मी तिचे प्रत्येक लाड पूर्ण केले होते. मी तिच्या वडिलांनाही वचन दिलं होतं की त्यांच्या मुलीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. मी आरोहीला समजावू लागलो, मी बाहेर गेलो तर तुझ्यासाठी खूप पैसा कमावेन. आपण एक खूप मोठं घर बांधू, तुझ्याकडे गाडी असेल, तुझ्यासाठी ढीगभर कपडे आणि दागदागिने घेईन. हे सगळं मला तुझ्यासाठीच तर करायचं आहे.
आरोहीने डोळ्यांतील अश्रू पुसत मला जाण्याची परवानगी दिली, पण तिचं मन जड झालेलं होतं. जाण्याच्या एक दिवस आधी मी आईला जवळ बसवलं आणि म्हणालो, मी दर महिन्याला तुमचा खर्च वेगळा पाठवीन आणि आरोहीचा खर्च वेगळा तुमच्या खात्यात पाठवीन. तुम्ही तिला देत जा. आईने लगेच माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अरे बेटा, अशा काय गोष्टी बोलतोस? आरोही माझी मुलगी नाही का? तू निश्चिंतपणे जा. तुझ्या बायकोची काळजी मला तुझ्यापेक्षा जास्त आहे. आईचे शब्द माझ्यासाठी थंड वाऱ्याच्या झुळुकीसारखे होते. मी म्हणालो, आईला माहीत आहे, पण ती इथे नवीन आहे. आणि तुलाही ठाऊक आहे, ती आपल्या बाबांची फार लाडकी होती. मला नको आहे की तिला इथे कोणत्याही गोष्टीची उणीव वाटावी. तिला असं वाटू द्यायचं नाही की ती सासरी आहे. आई हसत म्हणाली, मग अजिबात काळजी करू नकोस आयुष. ती माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी तिला फुलांसारखं जपेन. तू फक्त आपल्या कामाकडे लक्ष दे आणि लवकर परत ये. आईच्या आश्वासनाने माझं मन शांत झालं. पुढच्या दिवशी विमानतळावर आरोही मला घट्ट बिलगून खूप रडली. तिचा निष्पाप चेहरा माझ्या डोळ्यांत कोरला गेला. मी जड अंतकरणाने दुबईकडे रवाना झालो. तिथे पोहोचल्यावर मी पुन्हा कामात गुंतलो, पण माझं मन भारतातच अडकलेलं होतं. मी रोज आरोही आणि आईशी बोलायचो. आई नेहमी सांगायची की आरोही किती काळजी घेते आणि आरोही सांगायची की आई तिच्यावर किती प्रेम करतात. मी दर महिन्याला नियमितपणे आईच्या खात्यात 2 भागांत पैसे पाठवायचो. एक भाग आई आणि बहिणीच्या खर्चासाठी आणि दुसरा खास आरोहीच्या खर्चासाठी, जेणेकरून ती आपल्या मर्जीने खरेदी करू शकेल. मी आईला विचारायचो, आई, तुम्ही आरोहीची काळजी घेत आहात ना? तिला कशाची कमतरता तर नाही? आई लगेच हसून म्हणायची, अरे बेटा, अशा काय गोष्टी बोलतोस? ती तर माझी मुलगी आहे, मुलीपेक्षाही जास्त. तुझ्या बहिणीपेक्षा जास्त माझी काळजी घेते. दिवसभर माझे पाय दाबते, घरची सगळी कामं स्वतःच्या हाताने करते. इतकी हुशार सून घरात असताना बाहेरच्यांची काय गरज म्हणून मी कामवालीलाही काढून टाकलं आहे. आईचं बोलणं ऐकून मी फार आनंदी व्हायचो. मी म्हणायचो, खरंच आई आरोही एवढं काम करते? आई अभिमानाने म्हणायची, हो हो, आणखी काय. ती तर म्हणते, आई तुम्ही फक्त आराम करा, सगळी कामं मी करते. अशी सून भाग्यवानांनाच मिळते आयुष. तू निश्चिंतपणे पैसे कमावत राहा. आईच्या बोलण्यावरून मला वाटायचं की आरोहीला निवडून मी आयुष्यातला सगळ्यात उत्तम निर्णय घेतला आहे. मी आणखी जास्त मेहनतीने काम करू लागलो. मी आईला म्हणालो, आईताईंच्या लग्नासाठीही पैसे जमवले आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिचं लग्न इतक्या थाटामाटात करीन की सगळे पाहतच राहतील. आई मला भरभरून आशीर्वाद द्यायची. वेळ पुढे जात होता आणि मला गेले जवळजवळ 2 वर्ष होत आली होती. मी आरोहीसाठी आणि माझ्या आई बहिणीसाठीही खूप भेटवस्तू घेतल्या होत्या. पण आरोहीसाठी मी काही खास वस्तू खरेदी केल्या होत्या. मला तिला जगातील प्रत्येक आनंद द्यायचा होता. तिच्यासाठी मी महागडे कपडे, दागिने आणि परफ्यूम घेतले होते. त्या भेटवस्तू तिने परिधान केलेल्या मी कल्पनेत पाहायचो आणि आनंदून जायचो. माझे 2 वर्षे पूर्ण व्हायला अजून 2 महिने बाकी होते. तेवढ्यात अचानक मला कंपनीकडून सुट्टी मिळाली. माझा एक प्रोजेक्ट वेळेआधीच पूर्ण झाला होता आणि कंपनीने मला बोनससह सुट्टी दिली होती. मी लगेच भारताची तिकीट काढली, पण घरी कुणालाही सांगायचं नाही असं ठरवलं. जाऊन आरोहीला सरप्राईज द्यायचं होतं. ती तर पूर्णपणे चकित होईल आणि आईही. आई मला अचानक पाहून आश्चर्यचकित होईल. मी परत आलो आहे. मी माझं सगळं सामान पॅक केलं. मनात आनंद आणि अधीरतेची एक लाट उसळत होती. मी विमानात बसलो, डोळे मिटले आणि फक्त हेच विचार करत होतो की जेव्हा मी अचानक रात्री घरी पोहोचेन तेव्हा आरोही मला पाहून कशी माझ्या छातीत येऊन बिलगेल. तिचा तो निष्पाप चेहरा आनंदाने कसा फुलून येईल. असे विचार करता करता मला डुलकी लागली. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात मी विमानतळाबाहेर पडलो तेव्हा थंड वाऱ्याच्या झुळुकीने माझं स्वागत केलं. पण माझ्या मनातील उभेपुढे ती थंडी काहीच नव्हती. मी पटकन एक टॅक्सी घेतली आणि तिला माझ्या घराचा पत्ता सांगितला. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की त्याचा आवाज मला कानात ऐकू येत होता. भाऊ, थोडं लवकर चला, मी टॅक्सी ड्रायव्हरला म्हणालो. तो हसला. बहुतेक बऱ्याच दिवसांनी घरी जात आहात साहेब. मीही हसलो. हो भाऊ, तब्बल 2 वर्षांनंतर बायकोला सरप्राईज द्यायला जातोय. टॅक्सी शहराच्या ओस पडलेल्या रस्त्यांवरून धावत होती आणि माझं मन विचारांच्या दुनियेत भटकत होतं. मी विचार करत होतो, आरोही मला समोर पाहिल्यावर तिची काय अवस्था होईल. ती आश्चर्याने थपकून जाईल, आनंदाने किंचाळेल, की फक्त मला घट्ट बिलगून रडेल. तिचा तो निष्पाप चेहरा माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. आईही किती खुश होईल आपल्या लाडक्या मुलाला अचानक पाहून. शेवटी टॅक्सी माझ्या गल्लीत वळली. मी दुरूनच माझं घर पाहिलं. सगळं अंधारात बुडालेलं होतं. अर्थातच एवढ्या रात्री सगळे झोपलेलेच असणार.
मी टॅक्सीवाल्याला गल्लीतल्या वळणावरच थांबवलं, पैसे दिले, सामान उतरवलं आणि 2 पावलं चालत माझ्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आलो. मी खिशातून चावी काढली आणि अगदी हळूच कुलूप उघडलं. मला कुठलाही आवाज करायचा नव्हता, सरप्राईज द्यायचं होतं. गेट उघडून मी आत गेलो आणि सामान ओढत पोर्चपर्यंत नेलं. घराचं आतलं दारही बंद होतं. मी चावीने तेही उघडलं. आत पूर्ण गडद अंधार आणि स्मशान शांतता होती. मी मोबाईल काढला, टॉर्च लावला आणि सामान एका कोपऱ्यात ठेवलं. मी सरळ माझ्या खोलीकडे जायचं ठरवलं, जिथे माझी आरोही झोपलेली असेल. पण तेवढ्यात माझी नजर स्वयंपाकघराकडे गेली. तिथून हलकासा प्रकाश येत होता, जणू कुणीतरी फक्त किचनची छोटी लाईट लावली होती. मला आश्चर्य वाटलं, इतक्या रात्री किचनमध्ये कोण असू शकतं? आईची तब्येत तर खराब नाही ना, की आरोहीला भूक लागली आहे? मी दबक्या पावलांनी किचनकडे सरकलो. आता माझं हृदय एका अनोळखी भीतीने धडधडत होतं, आनंदाच्या धडधडीपेक्षा पूर्णपणे वेगळी. जशी मी किचनच्या दाराशी पोहोचलोच, जे दृश्य माझ्यासमोर आलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी आरोही, माझी लाडात वाढलेली बायको, किचनच्या थंड जमिनीवर नंगे पाय उभी होती आणि बर्फासारख्या थंड पाण्यात भांडी घासत होती. तिच्या अंगावर एक जुनी फाटकी शाल होती, ज्यामुळे थंडीने तिचं शरीर अक्षरशः कापत होतं. तिची अवस्था पाहून माझं काळीज तोंडाशी आलं. ही ती आरोही नव्हती, जिला मी इथे सोडून गेलो होतो. ही तर जणू कुणी वेगळीच स्त्री होती, रात्रीच्या अंधारात एखाद्या निराधारासारखी थरथरत उभी असलेली. माझ्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. मी फक्त स्तब्ध उभा राहून तिला पाहत राहिलो. जिच्यासाठी मी लाखो रुपये कमावत होतो, ती माझी बायको इथे थंड पाण्यात भांडी धुत होती. मी तिथेच दगडासारखा गोठून गेलो. माझी आरोही, तीच आरोही जिला मी फुलांसारखं सासरी ठेवलं होतं, आज माझ्यासमोर एखाद्या उद्ध्वस्त बागेसारखी उभी होती. तिचे गाल आत गेले होते, डोळ्यांखाली गडद काळी वर्तुळं पडली होती. तिचे हात, जे कधी इतके मऊ आणि नाजूक होते, आज थंड पाण्यात भांडी घासून लाल झाले होते, सुजले होते. तिने घातलेले कपडे इतके जुने आणि फाटके होते की कदाचित आमच्या घरातली कामवाली सुद्धा ते घालत नसेल. आणि नंगे पाय ती त्या बर्फासारख्या थंड खरबरीत जमिनीवर उभी राहून काम करत होती. माझ्या डोक्यात एकाच वेळी हजारो स्फोट झाले. मी दर महिन्याला नियमितपणे पाठवत असलेले पैसे, ते कुठे जात होते? आरोहीसाठी खास पाठवलेला खर्च तिला का मिळत नव्हता? आणि जिचे पैसे मी वेगळे पाठवत होतो, ती कामवाली आईने का काढून टाकली होती? आई तर म्हणाली होती की आरोही राणीप्रमाणे राहते. माझ्या आत वादळ उसळलं होतं. रागाचं वादळ, सहायतेचं वादळ आणि माझ्या प्रेमाचा असा अपमान झाल्याची तीव्र वेदना. माझ्या बायकोची ही अवस्था पाहून मी आतून तुटून गेलो होतो. मी तिला हाक मारण्यासाठी पुढे सरकलोच होतो, तेवढ्यात त्याच क्षणी ती थंड पाण्यात भांडी धुत असताना थरथर कापू लागली. तिच्या हातातून एक प्लेट निसटली जमिनीवर पडली आणि खणखणत तुकडे तुकडे झाली. कदाचित त्या ताटाच्या पडण्याच्या आवाजाने किंवा माझ्या उपस्थितीची जाणीव झाल्याने ती दचकली असावी. तिने ताटाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत क्षणभर अविश्वसनीय आश्चर्य उमटलं आणि त्यानंतर ती काही बोलण्याआधी किंवा मी काही बोलण्याआधीच ती बेशुद्ध होऊन तिथल्याच थंड जमिनीवर कोसळली. आरोही, मी किंचाळत तिच्याकडे धावलो आणि तिला माझ्या बाहुपाशात घट्ट घेतलं. तिचं शरीर बर्फासारखं थंड होतं आणि ती इतकी हलकी झाली होती, जणू तिने महिन्यांपासून पोटभर अन्नच खाल्लं नव्हतं. मी तिला उचलून घेतलं आणि धावतच माझ्या खोलीकडे गेलो. एखाद्या अनर्थाच्या भीतीने माझं हृदय फाटून जात होतं. मी खोलीचं दार उघडलं आणि आत पाऊल टाकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीची अवस्था तर किचनपेक्षाही भयंकर होती. जी खिडकी बाहेरच्या बाजूला उघडत होती, तिचं काच फुटलेलं होतं आणि तिथून सगळी थंड हवा थेट आत येत होती. खोलीत कुठलाही हीटर नव्हता. पलंगावर एक जुनी मळलेली चादर पसरलेली होती. फर्निचरही ते नव्हतं ज्यासाठी मी पैसे पाठवले होते. उलट ते जुने सामान होतं जे आम्ही स्टोअर रूममध्ये टाकून दिलं होतं. माझं डोकं गरगरलं. मला आठवलं, मी कित्येक वेळा आईशी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो आणि आईने मला नेहमी एक सजवलेली सुंदर खोली दाखवली होती. मग ते सगळं खोटं होतं का? तो कुठला तरी वेगळाच खोलीचा भाग होता का? नाही. माझी आई अशी असूच शकत नाही. ती असं कसं करू शकते? हे विचार करत मी अनावरपणे ओरडलो होतो. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीतून आई आणि माझी बहीण घाबरून बाहेर आल्या. मला आरोहीला बाहुपाशात धरून अशा अवस्थेत पाहून त्या दोघी स्तब्ध झाल्या. आयुष, तू केव्हा आलास? आईच्या आवाजात आश्चर्यापेक्षा जास्त भीती होती. पण त्या क्षणी मला काहीच ऐकू येत नव्हतं. माझी नजर फक्त आरोहीच्या निश्चल चेहऱ्यावर आणि त्या खोलीच्या अवस्थेवर खेळलेली होती, जिथे माझ्या प्रेमाला मागील 2 वर्ष जिवंतपणीच पुरलं जात होतं. आयुष,
आईचा आवाज पुन्हा माझ्या कानांवर आदळला, पण त्यात आश्चर्यापेक्षा जास्त भय होतं. तू केव्हा आलास आणि हे आरोहीला काय झालं आहे? ती बेशुद्ध का आहे? माझी बहीणही डोळे विस्फारून मला आणि माझ्या बाहुपाशातली बेशुद्ध आरोही पाहत होती. पण त्या क्षणी माझं डोकं जणू गोठून गेलं होतं. राग आणि अविश्वासाच्या भरात मी आईकडे पाहिलं. हे सगळं काय आहे आई? माझा आवाज जणू एखाद्या खोल दरीतून येत होता. ही खोलीही तुटलेली खिडकी, तिची ही अवस्था, हे सगळं काय आहे? मी ओरडलो. मी आरोहीला सावधपणे पलंगावर झोपवलं आणि तिचे बर्फासारखे थंड हात माझ्या हातांत धरून चोळू लागलो. तू लगेच गरम पाणी आणि चादर घेऊन ये, मी ओरडलो. आतापर्यंत धक्क्यात उभी असलेली माझी बहीण माझ्या गर्जनेवर धावत निघाली. आई एक पाऊल पुढे आली. आयुष बेटा, आधी माझं ऐक. मी हात उंचावून तिला तिथेच थांबवलं. काय ऐकू आई? काय ऐकू? हे की तुम्ही मला मागील 2 वर्षांपासून खोटं बोलत होतात. व्हिडिओ कॉलवर तुम्ही मला कोणती खोली दाखवत होतात? आईची नजर चुकली. ती तुझ्या बहिणीची खोली होती. मला वाटलं तू काळजी करशील म्हणून. मी कटू हसू हसलो, एक विषारी हसू. काळजी? आईला कळलं असतं की माझी बायको तुटलेल्या खिडकीच्या नरकात झोपते तर मी वेडाच झालो असतो. तो पैसा कुठे गेला आई, जो मी दर महिन्याला तिच्या वैयक्तिक खर्चासाठी पाठवत होतो? तो पैसा कुठे गेला? आता आईने नजर वर केली. तिच्या डोळ्यांतली लाज नाहीशी होऊन एक विचित्र कडकपणा आला होता. तो पैसा घरखर्चात लागला. गरज होती मला. मी तडफडत म्हणालो, घरखर्चासाठी मी वेगळे पैसे पाठवत होतो. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी वेगळे पैसे पाठवत होतो. तुझ्या स्वतःच्या खर्चासाठी वेगळे पैसे पाठवत होतो. ते सगळं कुठे गेलं? आई आता रागावली होती. खर्च झाला बस. आणि तू कुणासाठी कमावतोस? मी तुझी आई आहे. तुझ्या कमाईवर माझा हक्क आहे. मी असहायपणे आरोहीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तुमचा हक्क आहे आई. माझं सगळं तुमचंच आहे. पण तिचा काय दोष होता? तिचा पैसा तुम्ही का हिसकावून घेतलात? तोवर माझी बहीण चादर घेऊन आली होती. मी पटकन आरोहीला चादरीत गुंडाळलं. ती अजूनही बेशुद्ध होती आणि तिचं शरीर थरथरत होतं. मी बहिणीकडे पाहिलं. तू तर फोनवर तिची खूप पाठराखण करत होतीस. म्हणायचीस, आई आरोहीची खूप काळजी घेतात. तूही मला खरं का सांगितलं नाहीस? माझी बहीण घाबरून आईकडे पाहू लागली, मग नजर खाली घातली. भाऊ, ती आई म्हणायची की ही तुमच्यावर जादू करत आहे. तुम्हाला आमच्यापासून दूर नेत आहे. ही चांगली नाही. बे, माझ्या डोक्यावर जणू कुणी हातोडा मारला. जादू? ही निष्पाप मुलगी जादू करेल? आणि तुम्ही सगळे ते मानलंत? फक्त म्हणून की ही हुंडा घेऊन आली नव्हती? आई आता पूर्णपणे उघडपणे बोलू लागली होती. हुंडा घेऊन आली नव्हती. रिकाम्या हाताने आली होती, महाराणी. आणि येताच तिने तुला माझ्यापासून हिरावून घेतलं होतं. सगळा दिवस ती फोनवर सतत तुझ्याशी बोलत राहायची आणि माझ्याबद्दल वाईट वाईट सांगायची. मी ओरडलो, खोटं बोलत आहात तुम्ही आई, खोटं. मी रोज तिच्याशी बोलत होतो. तिने आजपर्यंत तुमच्याविरुद्ध तक्रारीचा एक शब्दही काढला नाही. ती नेहमी म्हणायची की तुम्ही तिला मुलीसारखं ठेवता. या गोंधळातच आरोहीला शुद्ध यायला लागली. तिने हळूच डोळे उघडले आणि मला समोर पाहताच तिच्या डोळ्यांत आनंदाऐवजी तीव्र भीती दाटली. ती उठायचा प्रयत्न करू लागली. आयुष, तुम्ही इथे कसे आलात? त्या मला मारतील, प्लीज तुम्ही इथून जा. ती भीतीने अक्षरशः थरथरत होती. नाही आरोही, मी आलो आहे. आता तुला कोणी काही म्हणणार नाही, असं म्हणत मी तिला घट्ट मिठी मारली. आईने हे दृश्य पाहिलं आणि जणू त्यांच्या अंगात आगच भडकली. पाहिलंस ना, अजूनही हिला माझीच काळजी आहे की मी हिला मारेन. ही तुला माझ्याविरुद्ध भडकवत आहे. आयुष, हिला सोडून दे. ही तुझ्या लायकीची नाही. मी आरोहीला अधिक घट्ट धरलं आणि ठाम नजरेने आईकडे पाहिलं. बस आई, खूप झालं. माझा आवाज इतका कठोर होता की आईसुद्धा क्षणभर थबकली. तुम्ही जे करायचं होतं ते केलं. आता मी ते करणार आहे जे मला करायचं आहे. मी आरोहीला बाहुपाशात उचलून आईकडे पाहिलं. त्या दारात उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यांत आता भीतीऐवजी राग भरून आला होता. आयुष्यही काय उद्धटपणा आहे? तिला खाली ठेव आणि माझं ऐक, आईने आदेश दिला. पण त्या आदेशात आता तो जुना अधिकार उरला नव्हता. काय ऐकू आई? माझा आवाज थंड निर्विकार होता. हे सगळं जे माझ्या डोळ्यांसमोर आहे त्यानंतर अजून काही ऐकायचं राहिलं आहे का? मी आरोहीला खोलीत नेऊन सरळ पलंगावर झोपवलं. ती अजूनही अर्धवट शुद्धीत थरथरत होती. ताई, मी बहिणीवर ओरडलो. मी गरम पाणी आणायला सांगितलं होतं. ती घाबरून किचनकडे धावली. आईही माझ्या मागोमाग खोलीत आली. पहा आयुष, तू गैरसमज करून घेतोस. तिनेच मला सांगितलं होतं की तिला कामवालीची गरज नाही. ती सगळी कामं स्वतः करेल. मी वळून आईकडे पाहिलं. ही तुटलेली खिडकी,
हेही तिनेच सांगितलं असेल का? आई चिडून म्हणाली, अरे तर काय झालं? तुटली आहे तर दुरुस्त करून घेऊ. तू आलायस ना, आता करून देशील. एवढं ओरडायची काय गरज आहे? मी असहाय्य हसलो. ओरडण्यासारखंच आहे आई. तुम्ही तिला या नरकात ठेवलंत आणि मी तिकडे बसून समजत राहिलो की माझी बायको राणी बनून राहते. इतक्यात आरोहीला थोडी शुद्ध आली. तिने डोळे उघडले आणि मला व आईला अशा प्रकारे आपसात वाद घालताना पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यांत दहशत पसरली. ती अशक्त हातांनी माझा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागली. आयुष बस करा प्लीज. आईना काहीही बोलू नका. सगळी चूक माझीच आहे. मी त्यांची नीट काळजी घेऊ शकले नाही. तिचं हे बोलणं ऐकून माझं काळीज तुटून गेलं. मी तिचा थंड हात माझ्या हातात घेतला. तू गप्प बसाई. एक शब्दही बोलायचा नाही. मी बहिणीकडून पाण्याचा ग्लास घेतला. भाऊ, माझी बहीण रडत म्हणाली. आई म्हणत होत्या की मी तुला सत्य सांगितलं तर तू रागावशील, काम सोडून घरी येशील. मग आपला खर्च कसा चालेल? मी ग्लास बाजूला ठेवला आणि सरळ उभा राहून बहिणीकडे वळलो. खर्च? मी ओरडलो. तुम्हाला खर्चाची काळजी होती आणि इथे तिच्या जीवावर बेतलं होतं. अरे, मी दर महिन्याला तिच्या वैयक्तिक खर्चासाठी जे पैसे पाठवत होतो ते कुठे गेले? तेही खर्चातच गेले का? माझ्या बहिणीने पटकन आईकडे पाहिलं आणि आईने नजर वळवली. हो, आईच्या आवाजात आता हट्ट आलेला होता. मी ते पैसे ठेवले. नाहीतर काय केलं असतं? तिच्यावर खर्च करून जर तिच्या आईवडिलांनी तिला एक धागा सुद्धा दिला नाही? मी स्तब्ध झालो. हे ते सत्य होतं ज्यासाठी मी तयार नव्हतो. याचा अर्थ काय आई? आईने माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं. याचा अर्थ असा की ती रिकाम्या हाताने आली होती आणि रिकाम्या हातानेच राहील. तुझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे. मी तिच्या हुंड्यासाठी पैसे जमा करत होते. तू बायकोच्या प्रेमात आंधळा झालास, पण मी नाही. मला माझ्या मुलीचं भविष्य घडवायचं आहे. माझ्या डोक्यावर जणू आकाश कोसळलं. तुम्ही माझ्या बायकोच्या हक्काचे पैसे तुमच्या मुलीच्या हुंड्यासाठी चोरले? मी थरथरत्या आवाजात विचारलं. चोरी नाही, आई म्हणाली. तो माझा हक्क आहे तुझ्या कमाईवर. आणि तुझ्या बहिणीचाही हक्क आहे. ही अपशकुनी तर तशीही कुठल्याच कामाची नव्हती. 2 वर्षांत तिने एकही आनंदाची बातमी दिली नाही. वांज कुठली? हा आरोप इतका घृणास्पद होता की माझं भानच हरपलं. आई, मी ओरडलो. देवाचा तरी भय ठेव. तू काय बोलत आहेस याची तुला जाणीव आहे का? आई एक पाऊल पुढे आली. मी खरंच बोलते अस्मान. ही तुझ्या लायकीची नाही. ही वांज आहे. ही तुला कधीच मूल देऊ शकत नाही. मी तुझं दुसरं लग्न लावून देईन, जी तुला चंद्रासारखा मुलगा देईल आणि भरपूर हुंडाही घेऊन येईल. आईचे शब्द विषाने माखलेल्या बाणांसारखे माझ्या छातीत रुतत होते. आणि आरोही, जी आता पूर्ण शुद्धीत आली होती, पलंगावर सुस्कारे टाकत होती, ती अचानक अगदी स्तब्ध झाली. जणू त्या शब्दांनी तिची चेतनाच हिरावून घेतली होती. डोळ्यांतलं थोडंसं अश्रूंचं पाणीही सुकून गेलं होतं. ती रिकाम्या नजरेने समोरच्या भिंतीकडे पाहत राहिली. मला वाटलं ती मेलीये. ती जिवंत नाही. तिच्या या अवस्थेची जबाबदार माझी आई होती. मी थरथरत्या हातांनी आरोहीच्या गालावर थोपटलं. आरोही, आरोही, शुद्धीवर ये, माझं ऐक. पण ती जणू दुसऱ्याच जगात निघून गेली होती. माझा राग, माझी असहायता, माझी वेदना, सगळं मिळून जणू ज्वालामुखी बनलं होतं. मी वळून आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर इतका घाणेरडा आरोप केल्यानंतरही समाधान होतं. का आई? माझा आवाज दाटून आला होता. तुम्ही या निरपराधीबरोबर असं का केलंत? आधी तिच्याकडून हुंडा घेतला नाही आणि मग तिच्याशी हे सगळं केलंत? आईने खांदे उडवले. का केलं? ती कंटाळून म्हणाली. तिच्यासोबत असंच व्हायला हवं होतं. तिच्या आवाजात द्वेष ओसंडून वाहत होता. हुंड्याची एकही वस्तू घेऊन आली नाही आणि प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगते. ही वस्तू माझी आहे. मग तिच्याशी असंच व्हायचं होतं. आईने माझ्या डोळ्यांत डोळे घालून म्हटलं, तू जा. मी तुझं दुसरं लग्न करून देईन. छान सुखात राहा. मी थरथरत आरोहीकडे पाहिलं, जी अजूनही हालचाल न करता पडली होती. तुम्ही हे काय बोलत आहात? मी आईसमोर गयावया केली. तुला कळतंय का तू काय म्हणतेस? आई हसली. हो, अगदी बरोबर बोलतेय. ही तुझ्या लायकीची नाही. आरोही या सगळ्या संवादात शांतपणे एका बाजूला पडून होती. आणि माझे अश्रू थांबत नव्हते. मी बहिणीकडे पाहिलं, जी कोपऱ्यात उभी थरथरत होती. ताई, तूही असंच समजतेस का? माझ्या बहिणीने नजर चुकवली. भावाई बरोबर म्हणते. ती घरात आल्यापासून सगळं बदललं. तू आमच्यापासून दूर गेलास. मी ओरडलो. दूर गेलो? अरे, मी तर तुमच्यासाठीच कमावत होतो. तुझ्या लग्नासाठी पैसे साठवत होतो. आणि तुम्ही माझ्या बायकोला इतकी वर्ष छळलंत. माझी बहीण रडू लागली. भाऊ, मला माफ कर. आई म्हणत होती की मी सत्य सांगितलं तर मला घराबाहेर काढेल. त्या म्हणत होत्या की ही जादूगरणी आहे. तिने तुला आपल्या काबूत घेतलं आहे. मी डोकं आपटून घेतलं. जादू? कोणती जादू? जादू
आणि तिच्या निष्पापपणालाच तुम्ही लोकांनी जादूचं नाव दिलंत. तिच्या सेवाभावाला तुम्ही माझी गुलामगिरी समजून घेतलीत. आरोहीने त्या गोंधळात हलकीशी हालचाल केली. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत एक विनवणी होती, जणू म्हणत होती, बस करमला, अजून अपमानित करू नका. पण मी थांबू शकत नव्हतो. आज न्यायाचा दिवस होता. मी पलंगावर पडलेल्या आरोहीला आपल्या बाहूंमध्ये घेतलं. तिला घट्ट छातीत धरलं. ती एखाद्या पिल्लासारखी थरथरत होती. मी तिला घट्ट पकडलं आणि आईच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणालो, आई, कुणाच्या मुलीला घरी आणून असा अपमान करतात का? माझ्या आवाजात आता कुठलीही थरथर नव्हती, फक्त निर्णय होता. तुम्ही तिच्याशी जे केलं ते योग्य नव्हतं. ही माझी पत्नी होती आणि तू मला वचन दिलं होतं की तू तिची काळजी घेशील. आईने रागाने माझ्याकडे पाहिलं. वचन? कुठलं वचन? जर तिने पत्नी म्हणून आपलं कर्तव्यच पार पाडलं नाही. मी म्हणालो, तिने कोणतं कर्तव्य पार पाडलं नाही आई? ती तुझी सेवा करत नव्हती का? घरचं सगळं काम करत नव्हती का? आई म्हणाली, ते सगळं तर तिचं कर्तव्यच होतं. आणि त्याच्या बदल्यात तुझे पैसे पाठवत होतास ते मी घेतले तर काय चूक केली? मी असहाय्यपणे म्हणालो, आई, तू एकही दिवस तिची काळजी घेतली नाही. एकही दिवस नाही. माझी बहीण जी आतापर्यंत रडत होती म्हणाली, भाऊ प्लीज जायला काही बोलू नकोस. मी तिच्याकडे पाहिलं. का नाही बोलू? तूही यात सामील आहेस. तुला माहीत होतं, नात्या पैशांतून तुझ्यासाठी हुंडा तयार होत होता, जे माझ्या बायकोच्या हक्काचे पैसे होते. तुला लाज वाटली नाही का? ते दागिने घालतानाचे तिच्या अश्रूंनी विकत घेतले गेले होते. माझी बहीण स्तब्ध झाली. तुला कसं कळलं? मी कटू स्वरात म्हणालो, मला सगळं कळलं जेव्हा मी स्टोअरूममध्ये नवे बॉक्स पाहिले, ज्यावर तुझं नाव लिहिलं होतं. तेव्हाच मला कळलं माझ्याशी कोणता खेळ खेळला गेला आहे. आई पुढे आली. मग काय झालं? माझ्या मुलीचा हक्क होता तुझ्या कमाईवर. तिचा हक्क आहे हिचा नाही. मी आरोहीला अजून घट्ट मिठीत घेतलं. तिचा हक्क सगळ्यात आधी आहे आई. कारण ही माझी पत्नी आहे. कायद्याने मला तिची जबाबदारी दिली आहे. तुमचीही जबाबदारी दिली आहे. पण मी तुमचा हक्क, तिचा हक्क हिरावून पूर्ण करणार नव्हतो. मी आरोहीला आधार देत उभं केलं. आई, ते पैसे कुठे आहेत जे मी आरोहीसाठी पाठवले होते? मला ते सगळे पैसे परत हवेत. आत्ताच. आई हसली. कुठले पैसे? माझ्याकडे एक पैसाही नाही. सगळे पैसे तुझ्या बहिणीच्या हुंड्यावर खर्च झाले. मी एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे आई. मी आरोहीला आधार देत उभं केलं. ती कशीबशी पायावर उभी राहिली होती. आज मी ठरवलं होतं, ज्या घरात माझ्या बायकोसाठी जागा नाही त्या घरातून या रात्रीच निघून जाणं हेच योग्य आहे. आईचं हसू क्षणात गायब झालं. आयुष, हे काय बडबड करतोयस? या रात्री कुठे जाणार आहेस? या बाईसाठी तू मला सोडून जाणार आहेस? मी म्हणालो, सोडत नाहीये आई, पण न्याय करत आहे. किमान माझ्या बायकोला तिचे हक्क देऊन मला थोडं तरी मनःशांती मिळेल. मी आरोहीला घेऊन दरवाजाकडे पाऊल टाकताच आईने ते केलं, ज्याची मला अपेक्षा नव्हती. ती धावत आली आणि आपली चादर माझ्या पायांसमोर अंथरून बसली. आयुष, थांब. माझ्या मुला, माझी चूक झाली. मला माफ कर. या बाईसाठी आपल्या आईला अपमानित करू नकोस. ती रडत होती. आई प्लीज उठ, मी मागे सरकत म्हणालो. हे तू काय करत आहेस? आई माझे पाय धरून रडू लागली. आयुष, तू गेलास तर मी मरून जाईन. लोक काय म्हणतील की सून येताच तिने मुलगा हिरावून घेतला. मी आरोहीला भिंतीचा आधार दिला आणि आईसमोर बसलो. आई, लोक काय म्हणतील हे तुम्ही तेव्हा विचार करायला हवं होतं जेव्हा तुम्ही कुणाच्या मुलीवर अन्याय करत होतात. तुम्ही तिच्याशी न्याय केला नाही. आईने अश्रू पुसले. आता करीन ना न्याय. तिला इथेच ठेव. मी तिला काहीही बोलणार नाही. मी आईच्या डोळ्यांत पाहिलं. तिथे पश्चात्ताप नव्हता, फक्त हट्ट होता. मला घरात ठेवण्याचा हट्ट. आई, तुला अजूनही समजत नाही. तुला हे दुःख नाही की तू अन्याय केला. तुला राग आहे कारण मी तिच्यासाठी तुम्हाला सोडून जात आहे. तिने चादर उचलली आणि उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर तीच कठोरता परत आली होती. हो, बरोबरच समजलास तू, ती रागाने म्हणाली. त्या जादूगारणीने तुला आपल्या ताब्यात घेतलं आहे. तिने तुझ्यावर असा जादू केला आहे की तुला तुझी आई आणि बहीणच दिसत नाहीयेत. मी आरोहीचा हात धरला. बस आई, आता खूप झालं. मी तुमचं खूप ऐकलं. मी आता याच क्षणी हे घर सोडून चाललो आहे. मी आरोहीचा हात घट्ट धरून तिला ओढत खोलीबाहेर निघालो तेव्हा माझी बहीण माझ्या वाटेत आली. भाऊदेवासाठी असं करू नकोस. सकाळपर्यंत थांब. लोक पाहतील तर काय म्हणतील? मी तिला बाजूला केलं. लोक काय म्हणतील याची मला त्यावेळा पर्वा असती ज्यावेळी माझी बायको त्या तुटलेल्या खिडकीच्या खोलीत थरथरत होती. मागून आई ओरडली, आयुष, आज तू या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलंस तर समज, तुझी आई तुझ्यासाठी मेली. हा त्यांचा शेवटचा डाव होता. पण आज मीही ठाम निर्णय घेतला होता.
आई, तू मला आधीच मारलं होतं जेव्हा तू माझ्या बायकोशी विश्वासघात केला होता. मी मागे वळूनही पाहिलं नाही आणि आरोहीला घेऊन त्या घरातून बाहेर पडलो. रात्रीची बर्फासारखी थंड हवा आमच्या अंगाला लागली आणि आधीच अर्धबेशुद्ध असलेली आरोही जोरजोरात थरथर कापू लागली. तिने भीतीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते तर खोल धक्का होता. आयुष, तुम्ही हे काय केलंत? तिचा आवाज मोठ्या कष्टाने निघाला. आई काय म्हणतील? मला परत घेऊन चला. मी त्यांची माफी मागेन. सगळी चूक माझीच आहे. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. नाही आरोही, आता कुठलीही माफी नाही. मी आईला सोडलं नाही. मी अन्यायाला सोडलं आहे आणि तुझी काहीच चूक नाही. चूक माझी आहे की मी तुला अशा लोकांच्या भरोशावर सोडलं. मी तिला आधार देत गल्लीतल्या कोपऱ्यापर्यंत आणलं. रस्ता पूर्णपणे ओसाड होता. कुठलीही गाडी दिसत नव्हती. आरोहीचे पाय उघडे होते, थंड फरशीवर राहून सुन्न झाले होते. ती नीट चालूही शकत नव्हती. मी तिला फुटपाथवर बसवलं आणि आपली जॅकेट काढून तिच्या खांद्यांवर घातली. मी तिला प्रेमाने रिक्षात बसवलं. जवळच्या हॉस्पिटलला चला. रिक्षावाल्याने आम्हा दोघांकडे आश्चर्याने पाहिलं पण काही न बोलता रिक्षा सुरू केली. आरोहीने माझा हात धरला. हॉस्पिटल का? मी ठीक आहे आयुष. मला फक्त घरी घेऊन चला. मी तिचा थंड हात आपल्या हातात घेऊन चोळत म्हणालो, आपण हॉस्पिटललाच जाणार आहोत. तू ठीक नाहीस आणि आत्तापासून तुझे सगळे निर्णय मी घेईन. तू खूप सहन केलंस. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूममध्ये डॉक्टरांनी आरोहीला पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही काळजी दिसली. यांची अवस्था खूप खराब आहे. तीव्र पोषणाभाव आणि न्यूमोनिया वाटतो. इतका उशीर का केलात? मी काय सांगणार होतो? उशीर मी केला नव्हता. उशीर माझ्या आईने केला होता, जी माझ्याच पैशांवर ऐश करत राहिली आणि माझ्या बायकोला उपाशी ठेवलं. डॉक्टर साहेब, प्लीज तिला वाचवा. ती खूप कमजोर झाली आहे. डॉक्टरांनी तिला ताबडतोब ॲडमिट केलं. नर्स तिला वॉर्डमध्ये घेऊन गेली. मी बाहेर कॉरिडॉरमध्ये बेंचवर कोसळल्यासारखा बसलो. माझ्या कानात आईचे शब्द घुमत होते. तिच्यासोबत असंच व्हायला हवं होतं. ही वांज आहे. देवा, मी कोणतं पाप केलं होतं ज्याची शिक्षा माझ्या निष्पाप बायकोला मिळत होती? मी लगेच फोन काढून माझ्या एका मित्राला कॉल केला जो प्रॉपर्टीचा व्यवसाय करतो. मित्र, आज रात्रीच मला एक छोटंसं घर भाड्याने हवंय. कसंही असो, फक्त स्वच्छ असावं. तो आश्चर्याने म्हणाला, आयुष, तू कधी आलास? आणि एवढ्या रात्री? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. तू फक्त व्यवस्था कर. मी सकाळी पैसे देईन. त्याने होकार दिला. आरोहीला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्या 2 दिवसांत तिची प्रकृती थोडी सुधारली. मी सतत तिच्याजवळच बसून राहिलो. ती झोपलेली असायची आणि मी पाहत राहायचो. या 2 वर्षांत तिच्या चेहऱ्यावरील सगळी चमक कुठे हरवली होती. ती जागी झाली की मला पाहून घाबरायची. आई रागावतील. मी हसत तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. आता कोणी रागावणार नाही. आता फक्त तू आणि मी आहोत. 3ऱ्या दिवशी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. मी तिला रिक्षात बसवून त्या नव्या भाड्याच्या घरात घेऊन आलो जे माझ्या मित्राने दिलं होतं. ते एक छोटंसं 2 खोल्यांचं घर होतं पण पूर्णपणे रिकामं. त्यात एक चटईसुद्धा नव्हती. आरोहीने रिकामं घर पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं. आरोही, मी तिला आधार देत आत आणलं आणि भिंतीला टेकवून बसवलं. हेच आपलं नवं घर आहे आरोही. लहान आहे पण इथे तुझ्यावर कुणीही अन्याय करणार नाही. इथे तू माझी राणी आहेस. मी तिला बसवलं आणि बाजारात गेलो. तिथून एक गादी, 2 उषा, एक चादर आणि थोडं राशन आणलं. मी स्वतः जमिनीवर अंथरूण घातलं आणि आरोहीला झोपवलं. ती मला हे सगळं करताना हसत प्रेमाने पाहत होती. आरोही हळूहळू बरी होत होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा रक्तसंचार दिसू लागला. दिवस जाऊ लागले. ती हसू लागली. एक दिवस मी कामावरून परत आलो तेव्हा ती म्हणाली, आयुष, मी आईना फोन केला होता. माझं हृदय धस्स झालं. मग त्यांनी काय म्हटलं? आरोहीनं मान खाली घातली. त्यांनी म्हटलं की मी त्यांचा मुलगा हिरावून घेतला आहे. त्या माझ्याशी कधीच बोलणार नाहीत. त्यांनी मला खूप वाईट बोललं. मी खोल श्वास घेतला. तुला माहीत होतं त्या असंच बोलतील तरी तू फोन का केलास? ती म्हणाली, त्या तुमची आई आहेत आयुष. माझ्यामुळे तुमच्यात दुरावा यावासं मला नको होतं. मी तिच्या ओठांवर हात ठेवला. बस, माझी आई जे करत आहेत ते त्यांचं कर्म आहे. मी माझं कर्म वाईट करणार नाही. मी या महिन्याचा खर्चही त्यांच्या खात्यात पाठवला आहे. ती आश्चर्यचकित झाली. इतकं सगळं झाल्यावरही? मी म्हणालो, हो, कारण त्या माझ्या आई आहेत. त्यांचा खर्च माझ्यावर कर्तव्य आहे. पण तुझं सुखही माझं कर्तव्य आहे. मी दोन्ही सांभाळेन. काही महिने गेले. माझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख आली. एक दिवस तिने मला लपून फोन केला. ती रडत होती. भाऊआईने माझं लग्न ठरवलं आहे. त्या म्हणत आहेत तुम्ही या लग्नाला येणार नाही.
मी म्हणालो, ताई तू काळजी करू नकोस. मी येईनही आणि तुझा सगळा हुंडाही मीच देईन. ती रडली. नाही, भाऊआईने तुमच्या पाठवलेल्या पैशांतून सगळं केलं आहे. तेच पैसे जे वहिनींचे होते. मी डोळे मिटले. ताई ते पैसे आरोहीचे होते. तो तिचा हक्क होता. पण तू माझी बहीण आहेस. तुझाही माझ्यावर हक्क आहे. मी ते पैसे परत घेणार नाही. मी माझ्या नव्या कमाईतून तुझं लग्न करीन. आईला सांग, आयुष आपली बहीण रिकाम्या हाताने पाठवणार नाही. मी दिवस रात्र मेहनत केली. मी आरोहीला सांगितलं, आरोही माझ्या बहिणीचं लग्न आहे. मला तिच्यासाठी भेटवस्तू घ्यायच्या आहेत. आरोहीने हसत तिच्या गळ्यातला छोटासा सोन्याचा लॉकेट काढून मला दिला. हे माझ्याकडून ताईसाठी. मी तिचा हात धरला. नाही आरोही, तुझं सगळं तुझ्याजवळच राहील. मी कमावतोय ना. मी बहिणीच्या लग्नावर सगळा खर्च केला. लग्नाच्या दिवशी मी गेलो. आरोही माझ्यासोबत होती. आईने आम्हा दोघांना पाहताच तोंड फिरवलं. आलास ना या अपशकुनीला घेऊन मला जाळायला. मी आईचे पाय धरायचा प्रयत्न केला पण तिने पाय मागे घेतले. माझ्यापासून दूर राहा. इथून निघून जा. मी बहिणीला मिठी मारली, तिला भेट दिली आणि आरोहीचा हात धरून शांतपणे तिथून निघून आलो. आरोही रस्ताभर रडत होती. ती तुमची आई आहे आयुष. त्या खूप रागावल्या आहेत. मी तिला छातीत धरलं. त्या आई आहेत. रागावणं त्यांचा हक्क आहे. पण न्याय करणं माझं कर्तव्य होतं. आमचं आयुष्य पुढे सरकू लागलं. आम्ही आमच्या छोट्या घरात खूप आनंदी होतो. आणि मग देवाने आम्हाला खुशखबर दिली. आरोही गरोदर होती. ही बातमी माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी खुशी होती. मी ही बातमी आईला फोनवर सांगितली तर ती गप्प राहिली. मी रागाने फोन कट केला. मी ठरवलं, मी आईला खर्च पाठवत राहीन पण त्यांच्या मनातील द्वेषावर इलाज माझ्याकडे नाही. वेळ गेला आणि देवाने आम्हाला चंद्रासारखा मुलगा दिला. मी माझ्या मुलाला कुशीत घेतलं आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हीच ती आरोही होती जिला माझ्या आईने वांज म्हटलं होतं. आज देवाने तिची पाळणा भरून माझ्या आईच्या तोंडावर चपराक मारली होती. मी आरोहीच्या कपाळावर चुंबन घेतलं. तू मला जगातली सर्वात मोठी खुशी दिलीस. आईला नातवाच्या जन्माची बातमी कळली पण ती पाहायला आली नाही. मात्र माझी बहीण लपून आम्हाला भेटायला आली. वाच्याला पाहून खूप खुश झाली. भाऊआई आजही तुमची आठवण काढून रडते. पण त्यांची इज्जत त्यांच्या द्वेषापेक्षा मोठी आहे. मी थंड श्वास घेतला. ताई त्यांना सांग, आयुष आजही त्यांचा तोच लाडका मुलगा आहे. फक्त आता अन्याय करायला शिकलेला नाही. मी देवाकडून प्रतिफळाची अपेक्षा करतो आणि देवाला न्याय करणारी आवडतात. आज माझा मुलगा 5 वर्षांचा आहे. आम्ही आमच्या नव्या घरात हसत खेळत राहतो. मी आजही दर महिन्याला आईला नियमित खर्च पाठवतो. मी त्यांना भेटायलाही जातो. त्या माझ्याशी नीट बोलत नाहीत. त्यांना वाटतं की माझ्या बायकोने मला ताब्यात घेतलं आहे. पण मला त्याची पर्वा नाही.